पातूरमधील असे सुद्धा कावळा की जे रातोरात पाणी घेऊन येते आणि सूर्य निघायच्या पहिलेच अभिषेक करून कावळ समाप्त होते आणि या कावळमध्ये कोणताही बँड वगैरे नसते। तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आम्ही सांगतोच तुम्हाला पुढे। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रणव उगले। सोमवार निमित्त आपल्या पातूरमध्ये कावळ असते आणि आम्ही देखील त्या कावळमध्ये सहभागी झालेलो होतो। इथे सर्व तयारी करून सर्वजण गाडीमध्ये बसले। तर श्री सिद्धेजी महाराज यांचे दर्शन घेऊन कावळ निघण्यास सुरुवात झाली आणि कावळ जे पूर्ण सांभाळतात त्यांचे नाव आहे गजानन उगले। आणि आम्ही ज्या गाडीमध्ये बसणार होतो त्या गाडीमध्ये होतं केळ्याचं कॅरेट। तर सर्वजण त्या गाडीमध्ये फटाफट घुसले आणि हे होतं ते केळ्याचं कॅरेट आणि हे ते कॅरेट आम्हाला सांभाळणं होतं कोणी खाणे म्हणून, कारण की तिकडे धरणाच्या साईडला कोणतं दुकान वगैरे काहीच नसते। नंतर घेतले देवाचे नारे काशी कवळेश्वर भगवान की जय। आणि नंतर झाला आमचा प्रवास चालू। डायरेक्ट घेऊन पोहोचलो मोहना धरणावरती। डोळ्यामध्ये पूर्ण झोप होती कारण की आपण झोपलो नव्हतो। तर सर्वजण आले पैदल धरणाच्या काठावरती। सर्वांनी स्वतःच्या कावळमध्ये पाणी भरून घेतलं। तर केली मग पूजा करून झाली कावळची सुरुवात। नंतर आम्ही पुढे आलो आणि पुढे येऊन थोडा डान्स केला कारण की झोप खूप येत होती। तर मग आली कावळ आणि कावळ सोबत थोडंसं पुढे आल्यानंतर उसळ, केळे आणि चहा होता। सर्व जणांनी खाऊन नंतर आलो आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन सर्व जणांनी केली आरती। इथे आरती करून नंतर झाला आपल्या कावळीचा प्रवास चालू आणि कित्येक वर्ष आले कावळ आपल्या पातूरमध्ये निघत आहे। स्वतःच्या कावळमध्ये पाणी घेऊन स्वतः अभिषेक करू शकतो। नंतर चालता चालता येऊन पोहोचलो पातूरमध्ये। तर पातूरमध्ये येऊन काय काय झालं आमच्यासोबत हे पाहण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या पार्टची वाट बघावं लागेल, कारण की या पार्टमध्ये दाखवणं हे पॉसिबल नाहीये। आपला व्हिडिओ कुठे मिस नाही व्हा म्हणून त्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या।